आहे असा गुरुभक्ताचा ठाम विश्वास असावा म्हणलेला आहे. कारण ज्या गुरुनं माझ्या जीवाचं आणि जन्माचं सार्थक केलंय, उद्धार केलेला आहे, असा सद्गुरु परमात्म्याच्या रूपामध्ये तो भक्ताचं मागे पुढे उभा राहून रक्षण करत असतो. युगानुयुगे या ईश्वरानं परमात्म्यानं आपल्या भक्ताचं वेळोवेळी रक्षण केलेलं आहे. त्याच्या संकटाला तो पाठीशी उभा राहिलेला आहे. माझ विद्यमान समयाला हा जो निरंकार परमात्मा आहे, साकार रूपामध्ये आलेला आहे, तोच गुरु आहे, तोच परमात्मा आहे. त्याने कशा पद्धतीनं युगायुगाला आपल्या भक्ताचं रक्षण केलं आणि भक्ताला तारून नेलं आणि भवपार केलं, प्रस्तुत रचनेतून आपल्या चरणी ठेवतोय. प्रेमाने बोला. गुरु परब्रह्मा वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी, वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी. गुरु परब्रह्मा गुरु परब्रह्मा निरंकारी, वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी, वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी. कायवानू लीलाया देवाची, कायवानू लीलाया देवाची, वाहे चिंता सकळ सजीवाची, वाहे चिंता सकळ सजीवाची. शिकवून भक्ती प्रेम भावाची, शिकवून भक्ती प्रेम भावाची, करी समदृष्टी रंकरावाची, करी समदृष्टी रंकरावाची. असा त्रैलोक्यपती करी निस्वार्थ प्रीती, असा त्रैलोक्यपती करी निस्वार्थ प्रीती. याच्या दरबारामध्ये चाले दया धर्मनीती, याच्या दरबारामध्ये चाले दया धर्मनीती, याच्या दरबारामध्ये चाले दया धर्मनीती, याच्या दरबारामध्ये चाले दया धर्मनीती. जगन्नायक हा जगन्नायक हा जगताधारी, वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी, वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी, वर्णिती महिमा वेदचारी, महिमा वेदचारी. रामाधिराम पाहिला जाने, रामाधिराम पाहिला जाने, रामायण लिहिले त्या वाल्मिकाने, रामायण लिहिले त्या वाल्मिकाने. प्रभू जन्माच्या अगोदर हजारो वर्ष वाल्या कोळ्याने राम 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 नामाचा उलटा जप करून परमात्म्याला सद्गुरूला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रभू जन्माच्या अगोदर, राम जन्माच्या अगोदर रामायण लिहून तयार झालं म्हणून म्हणलंय की कुणामुळं? केवळ सद्गुरूची कृपा, तर परमात्म्याची कृपा. आणि तोच परमात्मा गुरु रूपामध्ये आज तुमचा आमचा उद्धार करायला निरंकार रूपानं सद्गुरू निरंकारी म्हणून तुमच्या आमच्या जीवनात आलेला आहे. आणि म्हणून म्हणलंय रामाधिराम पाहिला जाने, रामाधिराम पाहिला जाने, रामायण लिहिले त्या वाल्मिकाने, रामायण लिहिले त्या वाल्मिकाने. भक्त प्रल्हाद ध्रुव बाळाला, भक्त प्रल्हाद ध्रुव बाळाला, संकटी रक्षिले या एकाने,
संकटी राहिले या एकाने पाहूया तो देव कसा आजही कसाच्या तसा पाहूया देव कसा आजही कसाच्या तसा ब्रह्मज्ञानाने मिळे हा परमार्थाचा वसा 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 हाच तो भक्तांचा हाच तो भक्तांचा कैवारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी महिमा वेदचारी महिमा वेदचारी महिमा वेदचारी लाडक्या पुंडलिक प्रेमा पोटी लाडक्या पुंडलिक प्रेमा पोटी चंद्रभागेत उभा वाळवंटी चंद्रभागेत उभा वाळवंटी आपल्या भक्ताच्या हट्टासाठी आपल्या भक्ताच्या हट्टासाठी जेवला स्वतः नामयाच्या ताटी जेवला स्वतः नामयाच्या ताटी जेवला स्वतः नामयाच्या ताटी जेवला स्वतः नामयाच्या ताटी संत कबीराच्या घरी शेलविन काम करी संत कबीराच्या घरी शेलविन काम करी सावता माया संगे आवडीने मोठ धरी 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 हरमला संतांच्या रमला संतांच्या संसारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी आज या वर्तमान समयाला आज या वर्तमान समयाला आज या वर्तमान समयाला आज या वर्तमान समयाला निरंकारी सद्गुरु म्हणून प्रकट झाला निरंकारी सद्गुरु म्हणून प्रकट झाला ज्याने हा देवा खुलासा केला ज्याने हा देवा खुलासा केला तयाचा वंश उद्धरून गेला तयाचा वंश उद्धरून गेला गुरु हा देवासे यात मूळ शंका नसे गुरु हा देवासे यात मूळ शंका नसे म्हणे राजेंद्र पहा तेजमय रूप दिसे 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 घेई दर्शन घेई दर्शन दुनियासारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी गुरु परब्रह्मा गुरु परब्रह्मा निरंकारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी वर्णती महिमा वेदचारी महिमा वेदचारी प्रेमाने बोला तर आता रवीजींच्या समेत मंगलाचरणामध्ये सहभागी होऊया तदनंतर स्टेज विचार प्रेमाने बोला हे समर्थ परमात्मा
हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कन कन में है बस रहा तेरा रूप पार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घट वासी है प्रभु, अविनाशी करतार। दया से तेरी हो सभी भवसागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है बेअंत महिमा तेरी, दाता अपरंपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। सद्गुरु त्वं नमामि। सद्गुरु माता शिक्षा सविंदर हरदेव जी। बंद करा। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। प्रेमाने बोला। आज या कोहनोई गावामध्ये उपस्थित असणारे सर्व संत महंत, दास सोबत आलेले आमचे आदरणीय गीतकार गायक राजेंद्रजी क्षीरसागर, ज्यांनी सुंदर असं संचलन केलं ते आमचे आदरणीय प्राध्यापक खोत सर, या गावचे प्रबंधक, त्यांचे सर्व सहकारी, विविध गावचे प्रबंधक, प्रचारक, या गावच्या पोलीस पाटीलताई, त्याचबरोबर ज्यांचा आमचा सत्कार झाला ते सर्व सत्कार मूर्ती, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, आई वडील आणि त्यांचे गुरुवर्य आदरणीय मगर सर, उपस्थित सर्वांचे चरणीदाचे कोटी कोटी धन्यकार एवं नमस्कार. प्रेमाने बोला. संत जहानो, निरंकारी मिशनचा परमार्थ हा विशिष्ट अद्वैत भक्ती आहे. विशिष्ट अद्वैत भक्ती म्हणजे जे आजपर्यंत परंपरेनं जे सांगितलेलं आहे, गुरु हाच परब्रह्म आहे. चारी वेदांचं जे महावाक्य आहे ना, अहम ब्रह्मास्मी, एको देवः, ब्रह्म सत्य जगन्मिथ्या आणि तत्वमसी, सामवेदाचं वाक्य तत्वमसी, तत् त्वम असी, ते तू आहेस. आणि निरंकारी मिशनचा बीजमंत्र तू ही निरंकार, म्हणजे काय, तूच निराकार आहेस आणि ते तुला व्हायचं आहे, दुसरं तिसरं काय व्हायचं नाही. विशिष्ट अद्वैत भक्ती का म्हणतो? भारतीय संस्कृतीमध्ये वेदापासून अद्वैत भक्तीला सुरुवात झाली. कालांतरानं अनेक पुराण निघाली, आरण्यके, ब्राह्मणिके, असे अनेक ग्रंथ निर्माण झाले.
थोडीशी द्वैत भावनाही निर्माण झाली. म्हणजे भक्तीचे दोन प्रकार, अद्वैत भक्ती, द्वैत भक्ती निर्माण झाली. आणि मग निरंकारी मिशननं दोन्हीचा समन्वय साधण्याचा प्रयास केला. विशिष्ट अद्वैत, केवळ सद्गुरू हा जर सोडला, बाकी सगळं द्वैतच आहे. कारण या निराकारानंच साकार होऊन सद्गुरु रूपामध्ये मायावी रूप धारण केलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूने मी, सद्गुरूनं आपण, याच्यामध्ये छोटस द्वैत आहे. महात्मा म्हणाले सद्गुरु सारखे, सद्गुरु समान, सद्गुरु स्वरूप महात्मा म्हणजे सद्गुरु होत नसत. होतं सद्गुरु आणि मी याच्यामध्ये छोटस द्वैत आहे, छोटस अंतर आहे. म्हणून विशिष्ट अद्वैत भक्तीचा पुरस्कार करणारी मिशन म्हणजे निरंकारी मिशन. आता अशा मिशनद्वारे की जगाला संदेश दिला जातो. आता या मुलांचा सत्कार करण्यावरचा हेतूच आहे की त्यांना एक असा संकेत मिळावा, संदेश मिळावा, प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं त्यांचं भावी जीवन उज्ज्वल होण्यासाठी. आणि बाकीच्यांना अशी प्रेरणा मिळावी की ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू स्थिर होऊन त्यांचा परमार्थ शिगेला पोचावा, फलद्रूप व्हावा, फलदायी व्हावा, फलश्रुत व्हावा. आता मग त्या गोष्टी करायच्या असतील तर आम्हाला कशाचा विचार करणं गरजेचं आहे. तर जगामध्ये अत्यंत दुर्लभ अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या एकूण 7 आहेत. त्या दुर्लभ गोष्टी प्राप्त करण्याची गरज आहे, ते करण्याचा आम्ही प्रयास केला. प्रेमाने बोला. कोणत्या दुर्लभ गोष्टी आहेत? पहिलं म्हणजे संतान, त्यानंतर सत्ता, संपत्ती, सुकृत, अनुग्रहित सद्गुरु, संत आणि सत्य. झाल्या का 7? या 7 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिलं संतान. संतान म्हणजे आपल्याला झालेलं अपवाद, अपत्य. आता त्या बाळावरती जर चांगले संस्कार झाले, संस्कारानेच मनुष्य श्रीमंत होतो, संस्काराने श्रीमंत झालेला मनुष्य ऐश्वर्य संपन्न होतो. चांगले जर संस्कार झाले तर त्याला आम्ही संतान म्हणतो. कारण ते आमच्या 42 पिढ्याचा उद्धार करतो. मगाशी म्हणाल गीतामध्ये गुरुजी, वडिलांच्या कडल्या 14 पिढ्या, आईकडल्या 14 पिढ्या आणि ह्याच्या होणाऱ्या 14 पिढ्या, 14 त्रिकूण 42 पिढ्याचा उद्धार करणार असं संतान असतं, संस्कारित झालेलं. आणि संस्कार जर झालेच नाही मग ते पोटाला आलेलं अपत्य असतं. आपत्तीत घालतं ते अपत्य, आपत्तीत ढकलतं. अशी 7% आपत्तीत घालणारीच आहे. 7% आपत्ती जगाचा आम्ही सगळ्या समाजाचा इतिहास जर बघितलं ना तर आपत्तीत घालणारी अपत्य. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा मध्ये. पुत्र कसा जन्माला आला पाहिजे, 3 लोकात त्याचा झेंडा फडकला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूच्या दरबारात येणं काळाची गरज आहे. कारण या ठिकाणी आल्यानंतर अपत्याचं रूपांतर संतानामध्ये होतं. ते संतान आमच्या अनेक पिढ्यांना तारतं, स्वतः तरतच. पुत्र पतनात त्रायते इति पुत्राः. पुत्र कोणाला माहिती? पतनापासून जो तारतो त्याला पुत्र म्हणलं जातं. अशी व्याख्या सुभाषितकारांनी केली. असा पुत्र जर व्हायचा असेल तर या संस्काराची गरज आहे. बाकी जगातली सगळी संस्कार केंद्र आहेत ना, अगदी शाळेमध्ये सुद्धा शासनानं सुद्धा मूल्य शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून काही सुधारणा झाली असा काही परिणाम झाला तसं दिसत नाही, अजिबात नाही. पण एकमेव परमार्थाची अशी शाळा आहे, लक्षात ठेवा की इथं आल्यानंतर मनुष्यामध्ये परिवर्तन होतच, त्याच्यामध्ये सुधारणा होतेच, त्याच्यामध्ये विपाक निर्माण होतोच. आणि म्हणून या मिशनला, परमार्थाला अनन्य साधन अशा प्रकारचं महत्व आहे.
संतान हे दुर्लभ, म्हणजे आम्ही असं संतान होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे म्हणजे सत्ता. सत्ता सुद्धा कुणाला पण मिळत नाही. गेल्या महिन्यात छटू टोकून दमली सगळे, नाही पण सगळ्याला सत्ता मिळाली असं आहे का? काही रडत बसली. याचं कारण आहे त्या गोष्टी सुद्धा प्रारब्धामध्ये असाव्या लागतात. कारण या सत्तेचा उपयोग जो लोकोपयोगासाठी करेल, जनसामान्यासाठी करेल, परमार्थासाठी करेल, सत्यासाठी करेल, असं ज्याचं संचित साठलेलं आहे ना, त्याच्या हातात सत्ता मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार, मसुदा कमिटीचे ते चेअरमन होते. आता त्याने रात्रंदिवस अभ्यास करून भारताची घटना कशी असावी असा आराखडा तयार केला. देशातल्या अनेक 22 घटनांचा अभ्यास केला. त्यामध्ये अगदी प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, जगातल्या जेवढ्या काही प्रेसिडेन्शियल लोकशाही त्या सगळ्याचा अभ्यास केला. भारताला कशी असावी लोकशाही, अशी आम्हाला सार्वभौमत्वाकडे नेणारी लोकशाही अशी घटना आम्हाला दिली, राजघटना. आता हे कसं घडलं तर एका सत्तेचा संस्कार त्यांच्यावरती झाला. ती सत्ता म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज. परवाच आपण 26 तारखेला त्यांची जयंती साजरी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणगाव या ठिकाणी त्यांनी पहिली अस्पृश्यांची परिषद बोलवली. स्वतः शाहू महाराज त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलं, या देशातल्या दलितांचा नेता कसा असावा तर हा असा असावा. आंबेडकरांच्याकडे बोट करून म्हणले, तो नेता असा असावा कारण दलिताचं दुःख दलितालाच कळतं. याचा अर्थ जात घेऊ नका. दलित याचा अर्थ म्हणजे सगळ्याच बाबतीत जो मागास आहे असा, जात नव्हे. ते पुन्हा आपल्या डोक्याला आलं उद्रेक झाल्यावर. पण मुळात जो हेतू होता ना, ज्याच्या पायाखालचं जळतं त्यालाच कळतं. तसं ज्याच्या ज्याच्या यातना आहेत त्या यातना कुणाला कळतील तर त्यामध्ये जो जन्माला आलेला आहे, ज्याला या यातना भोगाव्या लागलेल्या आहेत, असा जो दलित आहे, मग अगदी ब्राह्मणातला जर दलित असला तरी सुद्धा आणि हरिजनातला दलित असला तरी सुद्धा, आणि त्याचा नेता असा झाला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी बोट केलं. एवढंच नव्हे, त्यांना शिक्षणासाठी मदत केली. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना मदत केली, फॉरेनला शिक्षणासाठी पाठवलं. सगळा खर्च पेलला सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे राजे. आता ह्या सत्तेचा संस्कार एका अशा अपत्यावर झाला, अशा संतानावर झाला, म्हणून ते संतान राष्ट्रीय नव्हे तर जागतिक कीर्तीचे ठरलं. जागतिक कीर्तीचे ठरलं. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी ज्या डिग्र्या घेतल्या ना, एकूण अत्यंत महत्वाच्या 29 डिग्र्या त्यांनी घेतल्या मोठ्या. प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा फार मोठा एक प्रबंध त्यांनी लिहिला, PhD आम्ही ज्याला म्हणतो. सगळ्या भारतीय समाजाच्या त्यांनी व्यथा मांडल्या, बॅरिस्टरी केली, अशा श्रेष्ठ पदव्या घेतल्या. आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्येच गेल्या काही वर्षापूर्वी तिथली जी विद्वत सभा आहे, त्या विद्वत सभेमध्ये असा ठराव झाला की या विद्यापीठामध्ये एक असा पुतळा उभा राहायला पाहिजे की त्याची प्रेरणा सगळ्या जगाला मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 1000 या विद्यापीठातून जे बाहेर पडलेले विद्वान आहेत त्या 1000 लोकांची लिस्ट काढली. 1000 मध्ये पुन्हा 100 निवडले, 100 पुन्हा 10 निवडले, आणि 10 मधला पहिला नंबर कोणाचा त्याचा आपण पुतळा बांधायचा, तो पुतळा इथं विद्यापीठापुढे राहील असा निर्णय घेतला. आणि तो पहिला नंबर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा भारतीय संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ गुणगौरव आहे. कारण सत्ता नावाचा एक दुर्लभ असा संस्कार त्यांच्यावरती झाला, नाहीतर झालं नसतं. म्हणून सत्ता सुद्धा हा संस्कार अत्यंत दुर्लभ आहे. संपत्ती ही सुद्धा प्रारब्ध असेल तरच. एखाद्याला मिळू नये म्हणून सगळ्या गावात जर सत्यनारायण पूजा घातली ना, त्याला मिळू नये तर तसं काही होत नाही. त्याच्या 10 पटीने त्याला मिळेल.
तर त्याचा देणारा दाता हा वेगळा असतो संपत्तीचा, लक्षात ठेवायचं. रावणाला संपत्ती मिळाली, जनाबाईनं भांडून केलं, प्रेमाने बोला. जनाबाईचा अभंग आहे भांडणाचा, देवासंग भांडायचं काय कुणाचं काम नव्हतं, तो सुद्धा अधिकार व्हावा लागतो प्राप्त. जनाबाई देवावर भांडते विठ्ठलावर, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, देवा तुझ्या दरबारात सगळे असे अनागोंदीच कारभार सुरू आहे. म्हणजे काय धुंद झाला, तर म्हणजे कपट्याला दिला निधी आणि सेवकाच्या ढोंगा न मिळे चिंधी. आता जनाबाई होते विठ्ठला, लक्षात. दरिद्र्याला धनवान केला, दरिद्र्याला धनवान केला, पतिव्रतेला व्यथा गुंतवली आणि चोराचा सन्मान वाढवला. अशी ते देवावर म्हणते, मानते देवावर. आणि पुण्यवंत पाताळ घातला, बळीराजाला पाताळ घातलंस तू काय चांगलं केलंस काय कोण देवाला. आता हा आपल्याला अधिकार नाही, जनाबाईला. आता हे सगळं ऐकून घेतल्यानंतर, कारण जणीवर तसा प्रसंग आला होता, जणीच्या घरात विठ्ठल ज्याला दळायला गेला दळण, आणि इकडे पहाटे काकड आरतीची वेळ झाल्यावर सगळे पुजारी उठले, देवात विठ्ठल नाही म्हटल्यावर शोध सुरू झाला. तो पण विठ्ठल अगदी गुप्तपणे येऊन पुन्हा मंदिरात बसले, तर विठ्ठलाच्या डोक्यावरती मुकुट नाही, गळ्यामध्ये शेला नाही, गळ्यातला हार नाही, सगळं गायब. कारण सगळं जणीच्या घरात कोपऱ्यात ठेवलं आणि मग तसंच पळत आलं. आणि मग शोध घेतला, म्हणजे देवाची चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली, सगळी गेली. जणीच्या घरात गेला तर सापड, जणी चोर आहेत ती सापडली. जणीला धरून आणलं आणि फासावर लटकवलं, ठरलं वाळवंटाला. त्याला ती म्हणली माझी शेवटची इच्छा आहे. मी शेवट त्याला विचारत होती शेवटची इच्छा काय, तर म्हणजे मला एकदा विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. मग ती देवाकडे गेली आणि भांडायला सुरुवात केली. धुंद झाला तुझा दरबार, म्हणजे तूच आलास म्हणले मदत करायला, तूच सगळं केलंस म्हणले, आणि चोरीचा तूच घेतला ना, आता फाशी पण तूच देणार म्हणजे, तुझ्या दरबारात काही न्यायच नाही. आणि मग असा भांडल्यानंतर मग विठ्ठल सांगतो, झालं का तुझं भांडून, तर झालं. हे का केलं, रावणाला संपत्ती कपट्याला निधी का दिली, याचं कारण आहे. तर रावणानं सगळे 33 कोटी देव आपल्या ताब्यात ठेवले. रोज पूजा करायचं, रोज 1000 कमळ व्हायचा नियम होता त्याचा. 1000 कमळानं व्हायचं. पुरोहित ब्रह्मदेवच होता. जगातली जेवढी अगदी पंपा सरोवरातली, मानस सरोवरातली कमळ आहेत ती सगळी रोज आणून देणार. आणि एक दिवशी असं झालं म्हणले की एक कमळ कमी पडलं, 999 कमळ झाली, एक कमी पडलं. मागचा पुढचा विचार केला नाही म्हणजे रावण. आपलं स्वतःचा शिर कमळ आहे, आपलं शिर कमळ वाहिलं देवाला, देवाची पूजा केली. मग कपटी असला तर त्याला निधी दिलाय म्हणजे. 7 लाख सोन्याची घर आहे त्याच्या लंकेमध्ये, तितकीच चांदीची, तितकीच पितळेची. का असं दरिद्र्याला धनवान केला. सुदाम दरिद्र होता आणि नुसते मुठभर पोहे, नुसतं तांदूळ दिलं म्हणजे पोहे सुद्धा कुठले आले देवाला. नुसतं तांदूळ दिलंच तर त्याची नगरी धन अगदी सोन्याची करून टाकलीस. तर म्हणले सांदीपनी ऋषीच्या आश्रमात असताना एक वेळ सरपण कमी पडल्यानंतर सरपण आणायला संधी मिळाली. म्हणून भगवान कृष्ण, संदीपनी, बाकीचे बाळगोपाळ सगळे जंगलात गेले. आता त्यावेळेला एका असणाऱ्या झोपडीमध्ये एक ऋषीची पत्नी होती आणि त्या ऋषी पत्नीच्या झोपडीमध्ये एक पुंजीभर, एक असं गाठोडं छोटं बांधलेलं चण्याचं होतं, चणे हरभरे. आता हा असणारा भूका सगळे जंगलात फिरल्यानंतर भूक लागलेली होती ना, त्यानं शोध घेतला. एक मुठभर चणे मिळाले त्याला. सुदामाला इतक्यात आकाशवाणी झाली म्हणजे, सुदामा चण्याला हात लावू नको, जर हे चणे खाशील कोण खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य दिलं. असा शाप होता त्या पुंजीला. त्यावेळेला त्या सुदाम्यानं कुठलाही विचार केला नाही. म्हणजे मी जरी सोडलं तर बाकीचे सगळे सहकारी भगवान कृष्ण येईल म्हणले आणि भूक लागल्याच्या भुकेच्या तळ्यात खाऊन टाकेल म्हणून. म्हणून ते चणे घेतले, चोरून त्यानं खिशात ठेवले, झाडावर चढला, एकट्यात खाऊन टाकले. आता त्यावेळेला सगळ्यांना तो अक्कलपोटी वाटला, पण खाण्यामागची इच्छा अशी होती की माझ्या सख्याला, माझ्या मित्राला, माझ्या कृष्णाला दारिद्र्य येऊ नये, मला आलं तर चालेल. दारिद्र्य त्याने घेतलं होतं मागून. म्हणून सुदाम्याची नगरी सोन्याच्या लक्षात उगीच मिळत नाही, संपत्ती कोणालाही मिळत नाही. हे मागलं प्राक्तन प्रारब्ध या ठिकाणी असावं.
लक्ष्मणाची उर्मिला 14 वर्ष महापतिव्रता 14 वर्ष उपाशी राहील अयोध्येमध्ये, आणि नवरा लक्ष्मण 14 वर्ष उपाशी जंगलावर वनवासावर. आता म्हणजे असं का केलं म्हणले, त्या उर्मिलेला म्हणले व्यथात गुंतवली म्हणले, आणि गणिकेसारख्या वेशाचा उद्धार केला. तिला सर्व लोकांना पटलं, हा तुझा न्याय आहे का म्हणले, धुंद झाला तुझा दरबार. तर म्हणले उर्मिलेला उपाशी ठेवण्यामागचं कारण असं होतं म्हणले, एक वेळ रावण परवडला, पण रावणाचा पुत्र जो मेघदूत होता ना, मेघदूत, ज्यांना 14 वेळा इंद्राला बांधून आणलं पराभूत करून, स्वर्गातनं स्वर्गावर स्वारी करून इंद्राचा पराभव, देवांचा पराभव करून 14 वेळा बांधून आणलं त्यांना इंद्राला. असा महापराक्रमी जो इंद्रजित होता ना, तो रामाला सुद्धा मेल नसता. 33 कोटी देवांची सुटका कधी झाली नसते. जो 14 वर्षे दाम्पत्य पती पत्नी दोन्ही उपवासी राहतील अखंड, त्याच्या पतीकडूनच त्याचं मरण होतं. म्हणून लक्ष्मणाला उपवास ठेवला, म्हणजे उर्मिला व्यर्था नागवली. हे मागचं प्राक्तन असलं ना, त्याच्या जीवनामध्ये संतांना संपत्ती येते. उगीच कोणाला पण येत नसते. म्हणून संपत्ती ही सुद्धा दुर्लभ आहे. संपत्ती दुर्लभ आहे. त्यानंतर सुकृत नशीब सुद्धा दुर्लभ आहे ना. कोणाच कोणी बदलत नसत. राजा हरिश्चंद्राला का छळ म्हणते जणी पुढं, सत्यवानाचा छळ केला म्हणले. हरिश्चंद्र राजा रामवंशातला सूर्यवंशातला नक्षत्र, पण एकदम मनामध्ये शंका आली सद्गुरू विषयी. वशिष्ठ सूर्यकुलाचे सद्गुरू होते ना, आणि विश्वामित्रानं ज्याला पृथ्वीसृष्टी निर्माण केली, त्रिशंकू राजाला ज्यानं स्वर्गात पाठवलं आपल्या पुण्याच्या जोर, असं विश्वामित्राने ताकद. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. तेवी लोह पिष्ट खाऊन सुईच्या टोकावर आग्रावरती उभा राहून अशी तपश्चर्या, उगीच नाही, अशी तपश्चर्या केल्यावर एकदा मनात सद्गुरू विषयी शंका आली, वशिष्ठांच्या विषयी शंका आली. सुकृत पालटलं. स्वप्नात दिलेलं राज्य विश्वामित्राला सत्यात द्यावं लागलं. डोंब्याच्या घरी पाणी व्हावं लागलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी, तेथे कोणाचे चालेल ना, तेथे कोणाचे चालेल ना, आले देवाजीच्या मनात. त्याच्या मनात आलं ना, तर सुकृत पालटायचं काम तोच करतो, लक्षात ठेवायचं. म्हणून सुकृत हे सुद्धा दुर्लभ आहे. सुकृत सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि हे सगळं पालटण्याचं काम कोण करतो, तर 5वी गोष्ट म्हणजे अनुग्रहित सद्गुरू. अनुग्रहित जर सद्गुरू जीवनामध्ये आला, अनुग्रहित लक्षात आहे, म्हणजे जो प्रत्यक्ष आम्हाला ब्रह्मज्ञान देतो, जो यथार्थ ज्ञान देतो, जो भवबंधनातून आम्हाला बाजूला करतो, मुक्त करतो, असा सद्गुरू म्हणजे अनुग्रहित सद्गुरू मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे. समयाच्या सद्गुरू सुदीक्षाजी महाराज ह्या प्रकट सद्गुरू आहेत, अनुग्रहित सद्गुरू आहेत. लक्षात ठेवा, अनुग्रहित सद्गुरू आहे. आणि असा सद्गुरू काय करतो, आम्हाला विनाकारण पडलेला मोहातून आम्हाला भवबंधनातून दूर करतो. एखाद्याला अंधारामध्ये एखाद्या दोरीच्या वडसावलीचा सर्प जर भासला, एखादी दोरी आहे, रज्जू आहे, आणि अंधारामध्ये जर त्याच्या सावलीचा जर सर्प वाटला तर मनुष्य घाबरतो, साप आहे. मग त्या मिथ्या सर्पाचं भीती कधी कमी होईल, तर मिथ्या सर्पाची भीती जायची असेल तर त्या रज्जूचं ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून या प्रपंचाविषयी असणाऱ्या, बाकी जगातल्या सगळ्या गोष्टीविषयीची असणारी जी भीती घालवायची असेल, हे तर वाटतं ना, ज्ञान घेतल्यावर सत्संग आल्यावर प्रपंच सोडावं लागतं काही कोणाला, असे म्हणून काही येत नाही. काही सोडावं लागत नाही, काही सोडावं लागत नाही, आणि काही घेऊन जायला लागत नाही. हे कळतं फक्त इथं आल्यावर हे कळतं, काही सोडावं लागत नाही आणि काही घेऊन बी जाता येत नाही, हे इथं कळतं. म्हणून होणारा आनंद हा परमानंद आहे. कारण सोडायचं असतं तर कोण झालं नसतं, का नाही, कोण झालं नसतं. मग अशा भवबंधनातून, अशा दुःखातून
अशा संस्कार या असणाऱ्या भीतीतून आम्हाला दूर करणारा असा अनुग्रहित सद्गुरू असतो. कारण सहजासहजी प्रपंचातून आमची मुक्तता होत नसते. लक्षात ठेवा, प्रपंच हा म्हणतात लटका आहे, मायावी आहे, खोटा आहे, असं कुठे म्हणतात स्मशानभूमीत गेल्यावर. पुन्हा आलं हेच ओलांडली की पुन्हा सोपी झालीच शेजाऱ्याचा बांध कोणाला. मग तेवढंच ती स्मशान वैराग्य असते, लटकं तेवढंच असतं. आणि म्हणून असा प्रपंच कसा आहे, एकदा गावाकडे गेलो, प्रेमाने बोला. आणि आमच्या चुलत बाबाच्या घराला घुस लागली. घुस माहिती आहे ना, मोठा उंदीर. मी कोणाच्या घराला लागू नये आणि म्हणून बघायला लागलो. त्या घुशीने असा उकर काढला होता, इतका उकर काढला, इतका उकर, चांगला कमरे एवढा उकर काढला, तरी सुद्धा उकरतच होत्या. उद्या बघितलं आणि त्याच्यावर मनात शंका आली, म्हणजे काय घुस का उकरत असत एवढं. आणि म्हणून जाऊन त्या ढिगाजवळ उभा राहिलो आणि त्या घुशीला विचारलं, घुसमावशी. घुसमावशी म्हणजे हो. आता घुसमावशी बोलती का, पण गोष्टीतली बोलते बरं, तिला काय बोलाय का पैसे द्यायचे, गोष्टीतली बोलते. म्हणले ही कुठं पण हे उकरायचं काम चालू आहे, म्हणजे कुठं वर करणार म्हणजे. त्या घुशीने सांगितलं, जोपर्यंत माझ्या डोक्यापर्यंत ढीग येत नाही तो मी उकरणारच. पुन्हा मग मी विचारलं, मग डोक्यापर्यंत आणलं ढीग कधी करणार तुला म्हणले. मी उकरते राहतो म्हणले आणि पाठी येऊन त्या ढिगावर उभा राहते आणि मग डोक्यावर आलं म्हणून पुन्हा उकरायचं पिकायचं. असा प्रपंच आहे. प्रपंच हा घुशीनं उकरल्यासारखा आहे. या बहुबंधातून सुटका नाही. या भवबंधनातून जो तोडतो भवबंधन त्याचं नाव अनुग्रहित सद्गुरू. म्हणून तो असा दुर्लभ सद्गुरू आहे. 6वी दुर्लभ गोष्ट म्हणजे संत. तुम्ही इथं आलाय ना, अतिशय दुर्लभ आहे. उगीच सत्संग मिळत नाही. सत्संग उगीच मिळत नाही. सत्संग केला होता देवाधिकाने आधी, महात्मांचं गीत आहे. त्याच्यावरून असलं सुचलं का मिळालं असं सत्संग, म्हणजे कशासाठी आपल्याला मिळाला, काय आपलं प्रारब्ध होतं. तर ज्या वेळेला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भगवान श्रीकृष्णाने सांगितले पहिल्याच ओळीमध्ये की ज्या ज्या वेळेला हा धर्म संकटात येतो, अधर्म निर्माण होतो, अज्ञानाचा अंधकार निर्माण होतो, कोणाच्या पायामध्ये कोणाचा पायपूस राहत नाही, अशी सगळी अवस्था जगाची ज्याला अतिशय वाईट अवस्था होती, अज्ञानमय अवस्था होती, अंधकारमय अवस्था होती ना, त्याला सगळे 33 कोटी देव, 88,000 ऋषी मुनी, गणगंधर्व, किन्नर हे सगळे आणि माणसं सगळी एकत्र येतात आणि मग त्या निराकाराची प्रार्थना करतात की हे देवा, आता तुझी गरज आहे. हा अज्ञान, हे अंधकार, हा भवरोग, हे भवदुःख घालवायचे असेल तर तुला येणं गरजेचं आहे. त्याला या सगळ्यांची आर्त किंकाळी प्रार्थना ऐकल्यावर मग निराकार प्रकट होतो. आणि मग निराकार प्रकट झाला सद्गुरूपामध्ये की मग त्या सद्गुरूला येऊन भेटतात. सद्गुरू हा ब्रह्मज्ञान देतो. त्या ब्रह्मज्ञानानं प्रेरित झालेले लोक एकत्र येतात, त्या निराकाराची प्रार्थना करतात. त्याला नाव सत्संग. सत्संग म्हणजे साधी एवढं दुर्लभ आहे. आपल्याला वाटते सहज मिळालं. सहज काय नाही, सहज काय नाही. एवढं सगळं त्यात आहे. तुम्ही एवढं मागचं प्रारब्ध सगळं गोळा झाल्यावर तिथून बसण्याची बुद्धी मिळते. नाही तर सहज इकडे येत नाही कोण. हे आम्ही त्यातलं नऊ म्हणतो. शिव कशातला कोण असत. एकदा सहज आमच्या गावात ना आमचा विद्यार्थी सरपंच होता आणि त्याला म्हणलं सर येतोच का सर सत्संगला. हे म्हणलं आम्हाला कुठलं जमते. आणि मी जरा पुढे गेलो माग म्हणलं आम्ही त्या भानगडीत नाही. आता हे कुठल्या भानगडीत का, आता इथं काय भानगडी असं, आता हेच भानगडीत आहे. मी पुन्हा मला कळलं असं म्हटलं मागून. त्याला जाऊन पुन्हा विचारलं कुठल्या भानगडीत आहे. आम्ही जातो तिथं काय भानगड नाही. संताचा संग, सत्याचा संग. सत्संगात आल्यानंतर मग शेवटची दुर्लभ गोष्ट मिळते म्हणजे सत्य. सत्य अपरता नाही धर्म सत्य हेची परब्रह्म. सत्यापेक्षा दुसरा धर्म नाही. हे तुम्ही जर हिरव्या पिवळ्या निळ्या भगव्या वस्त्राचं नाव धर्म नाही.
हे लक्षात विवेकानंदांनी सांगितलंय. आध्यात्मिक जागृती, उद्दिष्टित जागृती हा खरा धर्म आहे. आणि त्या जागृतीसाठी प्रेमाचा शिरकाव करावा लागतो. प्रेमे डोले प्रेमे बोले प्रेमा खातर जगी काय झाले असे कवी म्हणतात. प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात ना, प्रेम म्हणजे ईश्वर हा प्रेमास्पद आहे. नवे नवे प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. कारण गावामध्ये मंदिरं असावीत, मशिदी असाव्यात, चर्चेस असाव्यात, मशिदी असाव्यात, सगळीच प्रार्थना असावीत. कारण गावची ती शोभा वाढवतात. नवे नवे देवाकडे जाण्याचा ते संकेत करणारी संकेतस्थळ आहे. कुठली गोष्ट वाईट नाही. त्या सगळ्या गोष्टी गावची शोभा वाढवतात, लोकांना त्या संकेतस्थळाकडे नेण्याचा इशारा करतात. पण अशा मंदिरामध्ये, मशिदीमध्ये, चर्चेसमध्ये ज्याला अशी छोटी 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 बालक ज्याला पायऱ्या चढून वरती जातात ना, त्याला मला मनस्वी आनंद होतो. म्हणजे कारण केव्हा ना केव्हा तरी देव नावाचं तत्व याच्या जीवनात येईल. पण त्याच मंदिरातून जेव्हा 50, 60, 80 वर्षाची म्हातारी माणसं काठी टेकट टेकट पायऱ्या उतरतात खाली, त्याला मला मनस्वी खेद वाटतो. कारण अजून याला देव कळला नाही. त्याची नुसती अर्जारच चालायचं, यायचं नाही यायचं. जाणं येणं म्हणजे देव नव्हे, जाणं येणं म्हणजे परमार्थ नव्हे. जीवासाठी करशी तर पंढरीशी जा एक वेळा, तुकाराम महाराजांनी. एकदाच जा पंढरीला, एकदा गेलेला पुन्हा माघारी येत नाही. माघारी येत नाही. आम्ही झालो ऐसे बोले परी झालो काहीच नाही, अशी वृत्ती ज्यानं धारण केली ना, ती माणसं जाण्याची शक्यता आहे. ती माणसं गेली म्हणायला काहीतरी भाव आहे. पण आम्ही गेलो ना आम्ही आलो म्हणणार आहे, ती गेलेली नाही. गेले नाहीत. आम्ही केलो आणि आणलो म्हणलेली, केलेली नाहीत, आणलेली नाहीत. उगीच म्हणतात लोक आम्ही देवाला गेलो, देव केलो, देव गाठलो. हे तर बघतो चालले मजल लोक. एवढं का हातात साधी सोपी गोष्ट आहे देव घालायचा, आणायचा, करायचा, सोडायचा? अजिबात नाही. देवाची व्याख्या भगवंतांनी सांगली माझ्या स्वरूपाची. 9व्या अध्यायातला 11वा श्लोक, अवजानन्ति मा मूढा मानुषी तनुमाश्रितम परम भाव मज्जन ततो मम भूत महेश्वरम. हे अर्जुना, आपल्याला वाटते अर्जुनाला सांगितलं, हा आपला मूर्खपणा आहे म्हणून आपल्याला मुडा म्हणते. हे अर्जुना म्हणजे आपल्यालाच, की मला माझ्या मूळ स्वरूपाला, निज स्वरूपाला जे जाणत नाहीत, अवजानन्ति मा, माझ्या मूळ स्वरूप, मा म्हणजे मला, म्हणजे आता समोर असताना जी मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती असताना सुद्धा हे सोडून दुसरं कुठले जाणायचंय? हे स्वरूप म्हणजे निर्गुण आहे, निराकार आहे, असं माझं मूळ स्वरूप आहे. त्या स्वरूपाला जे जाणत नाही ते सगळे मूर्ख आहेत असं आम्ही म्हणत नाही, मिशन म्हणत नाही. 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय, ज्याला पहिले जाऊन विचारावं, तुझ्याला विचारा, आमचं काही नाव नाही. का म्हणतात तर मी येत नाही ते मला आणतात. मला वस्त्र लागत नाही, मला वस्त्र घालतात. मला अलंकार लागत नाही, अलंकार घालतात. मला उपाध लागत नाही, उपाध लावतात. मला नैवेद्य लावतात. मी जन्म अजाजित असून मला जन्माला घालतात, पाण्यात ठेवतात, माझ्या कानात कूर म्हणतात. मी जात नाही तर मज विसर्जती गा. एवढी माणसं मोठी झाली देवापेक्षा. आणायचं, नटवायचं, हात लावायचं, पाय लावायचं, डोळे लावायचे, वस्त्र घालायचे, नैवेद्य लावायचा, उपाधी लावायचे, पाण्यात घालून नाव ठेवायचं आणि पुन्हा विसर्जन करून आणि मोकळी. म्हणजे देवापेक्षा माणसं मोठी झाली. ही मूर्ख आहेत म्हणतात बाबा. ही असं करणारे सगळे मूर्ख आहेत लक्षात. आता हे तत्व कळावं म्हणून हा कार्यक्रम आहे, म्हणून हा संस्कार आहे लक्षात. या बालकांच्या वरती जे संस्कार संपन्न आहेत, ज्यांनी यश प्राप्त, यश उगीच मिळत नाही. यश मिळवण्यासाठी कष्ट करावं लागतं आणि कष्ट करण्याच्या मागच ही शक्ती उभा राहते. बाकी घरात झोपणाऱ्याचे नाही. आम्हाला का पडले म्हणून भांडायला कोणी येऊ नका. कमी पडले तर चालतील. कमी पडलं म्हणजे कमी नव्हे, कमीपणा नव्हे. तर माणूस कधी सुधारेल काय सांगता येत नाही. काही प्राथमिक दशेमध्ये सुधारतात, काही माध्यमिक दशेमध्ये सुधारतात, काही उच्च माध्यमिक, काही उच्च माध्यमिक व्यवस्थेमध्ये सुधारतात. कारण मुलांचं कधी कधी उत्कर्ष होईल हे कधी सांगता येत नसतं. म्हणून ती चिकाटी सोडायची नसतात. आणि मग त्यासाठी इथं आल्यानंतर आम्हाला हे कळतं की वारंवार प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आम्ही करण्यामध्ये, आमच्या कर्मामध्ये जर वारंवारित असेल, सातत्य असेल,
तर त्याच माणसाला परिपूर्ण अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा परिपूर्ण अवस्था प्राप्त व्हायची असेल, आम्हाला परिपूर्णता प्राप्त व्हायची असेल, या मनुष्यत्वांना मला संतत्वाकडे देवत्वाकडे जायचं असेल, तर त्यासाठी सत्संगाचे सुद्धा सातत्य पाहिजे, परिपूर्णता पाहिजे, नियमितपणा पाहिजे लक्षात. मगच हा संस्कार होतो. आणि म्हणून ह्या 7 ज्या दुर्लभ गोष्टी आहेत ह्या प्राप्त करण्यासाठी ही एक अशी शक्ती आपल्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. ती शक्ती म्हणजे सद्गुरू आहे, ती शक्ती म्हणजे निराकार, ती शक्ती म्हणजे संत. यापेक्षा जगात दुसरी मोठी कुठलीही शक्ती नाही. आणि मग अशा शक्तीशी नातं आपल्याला बाबाजी सांगतात, व्यक्तीशी नाही, या शक्तीशी नातं जोडा. शक्तीशी नातं जे जोडल ना त्याचा जीवनामध्ये उत्कर्ष आहे, त्याचा उद्धार आहे. आणि म्हणून या बालकांच्यासाठी माताजीकडे अरदास करा की या बालकांचं जीवन जे आहे ते उज्ज्वल प्रकाशमय बनावं. उर्वरित जीवनात त्यांना यश घवघवीत कायम अशा प्रकारचं यश मिळावं. जीवनामध्ये करिअरचा अतिशय उच्चांक अशा प्रकारचा निर्माण करावा. अतिउच्च टोक अतिशय ध्येयापर्यंत या ठिकाणी झेप या ठिकाणी घ्यावी. पण ती घेत असताना मात्र लक्ष पाहिजे घारीसारखं. घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. त्या एक चारोळीकार म्हणतो ना, माते तू का रडते आहेस, तू का रडते आहेस, तुझ्या डोळ्यात कसले पाणी. माते तू का रडते आहेस, तू का रडते आहेस, तुझ्या डोळ्यात कसले पाणी. का उंच उडताना पाखरानेच चोच मारली तुझ्या. की उंच उडणाऱ्या पाखराने तुला चोच मारली का काय, म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आले. असं न होता माय बाप जयापाशी त्याने न जावे काशी. तुकाराम महाराज आपण का त्याला काशीला जायची गरज नाही. पुंडरीके काय केले, परब्रह्म उभे केले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. लक्षात, इथून परमार्थाला सुरुवात होते. ज्याला घरातले मायबाप दिसतात ना परमेश्वर, हा संस्कार ज्याला होतो ना, या संस्कारानं माणसं मुक्ती होतात. त्या संस्कारानं श्रीमंत व्हा, मोठं व्हा, घवघवीत यश मिळवा. सद्गुरूच्या कृपेला सर्वजण आपण प्राप्त व्हावं. सद्गुरूच्या कृपेला प्राप्ती करण्यासाठी आपण या ठिकाणी आपलं निश्चित असं ध्येय गाठावं. ती कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी, त्यासाठी आपण लायक बनावं, ती क्षमता आपल्याकडे निर्माण व्हावी. एवढी अरदास करून दास एवढ्या वाट्या प्रदक्षिण होते. प्रेमाने बोलावं. सर्वांनी आता 2 मिनिटे साथ द्या. तेरी वोट सहारा तेरा, तन मन घोन घुमावा. कहे अवतार तेरे ही नाना, दिन राती गुण गावा. कहे अवतार तेरे ही दाता, दिन राती गुण गावा. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं हाँ सदा भुलनहार, मैं हाँ सदा भुलनहार. तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण ना चितार, मेरे अवगुण ना चितार. तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. तेरा रूप है ये संसार, तेरा रूप है ये संसार.
सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु वचन अवतार की जय। प्यार से कहना सत्संगात एक सत्कार राहिलाय, तिचा 3रा क्रमांक आलेला आहे मयुरी मोरे. तर सत्संगात समोर यायचं आहे, त्यांनी आपला सत्कार करायचा आहे व सर्वांच्या भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. प्रसादीची सर्वांनी सत्संगात या ठिकाणी प्रसादी करूनच सर्वांनी जेवण करूनच जायचं आहे.